मनोज पाटील जरांगेंना जीवे मारण्याची धमकी. जरांगे यांनी याआधीही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्याचवेळी मराठा समाजाचेही काही उमेदवारी मैदानात उतरणार आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच घोषणाही केली आहे. एका मतदारसंघात समाजाचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. अशा वेळी एका मतदारसंघात एकच उमेदवार असला पाहिजे अशी जरांगे यांची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी इच्छुकांची बैठक बोलावली होती. मात्र त्याचवेळी जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ऑनलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर अंतरवाली सराटीत खळबळ उडाली आहे. मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. एक मतदारसंघात अनेक जण इच्छुक असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार कसा देता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे कोण उमेदवार असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र त्याचवेळी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना थेट जीवे मारण्याची धमकी आली. ही धमकी ऑनलाईन देण्यात आली आहे. एका YouTube चॅनलच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. आमचा एक मेंबर तुमच्यामध्ये घुसून पाटलाचा गेम करणार. आता 10 मिनिटात पाटलांचा कार्यक्रम होणार अशी धमकी देण्यात आली होती. ही धमकी बजाज बिश्नोई यांच्या अकाउंटवरून देण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. जरांगे यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शिवाय जरांगे यांना भेटण्यासाठी जे लोक येत आहेत त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना भेटीसाठी पाठवले जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी याआधीही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांना धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे. निवडणूक असताना आता त्यांना पुन्हा धमकी आली आहे. त्यामुळे पोलिसांनाही अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही पावलं उचलली आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आग्रही आहेत. शिवाय त्यांना आता काही मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उतरवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. मराठा समाजाचे मोठे समर्थन जरांगे यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे जरांगे यांना ही धमकी कोणी दिली आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.